बघा, एका वर्गातील उत्तीर्णाच्या यादीत शर्वरीचा क्रमांक 32वा, तिच्या खाली 10व्या क्रमांकावर रमा आहे. रमा ही उत्तीर्णाच्या यादीत खालून 44वी आहे. वर्गातील उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं गुणोत्तर 5:1 आहे. तर एकूण विद्यार्थी किती असा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या. ही उत्तीर्णाची यादी. उदाहरणार्थ, या उत्तीर्णाच्या यादीमध्ये शर्वरीचा क्रमांक वरून 32वा. कोणाचा हो? शर्वरीचा. लक्षात घ्या. आता गणित म्हणते की या शर्वरीच्या खाली 10व्या क्रमांकावर रमा. उदाहरणार्थ इथं 10व्या क्रमांकावर खाली बर का कोण आहे? रमा आहे. रमा. ओके. म्हणजे वरून तिचा जर एकूण उत्तीर्णाच्या यादीत नंबर किती हा प्रश्न, तेव्हा या 32 आणि 10ची बेरीज 42वा तिचा वरून उत्तीर्णाच्या यादीत काय आहे? क्रमांक आहे, नंबर आहे. मात्र गणित म्हणते की रमा ही उत्तीर्णाच्या यादीत खालून 44वी आहे. उत्तीर्णाच्या यादीमध्ये ही रमा खालून कितवी आहे? तर 44वी. वरून कितवी आहे रमा? तर 42वी. लक्षात घ्या. प्रश्न, एकूण विद्यार्थी किती? रमाचा उत्तीर्णाच्या यादीमध्ये वरून 42वा नंबर आला कसा? तर ती 32व्या क्रमांकावर असलेल्या शर्वरीच्या खाली 10व्या नंबरवर आहे. म्हणजे याचा अर्थ असा की वरून तिचा 32 आणि 10 42वा क्रमांक. वरून व रू आणि न, आणि हा तिचा खालून खालून. गणित म्हणते रमाचा उत्तीर्णाच्या यादीत खालून 44वा क्रमांक आहे. ओके. एकूण विद्यार्थी किती हा प्रश्न. म्हणून या 44 आणि 42ची बेरीज लेकरांनो 4 आणि 2 6, 4 आणि 4 8. त्यामधून एक का वजा करायचा? तर इथं रमाचे वरून आणि खालून असे 2 क्रमांक दर्शवले. रमा एकच आहे म्हणून एक क्रमांक वजा 85. हे काय आहे? एकूण उत्तीर्ण विद्यार्थी. आता गणित म्हणते की उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचं गुणोत्तर 5:1 इथं मांडा. आणि उत्तीर्ण विद्यार्थी किती हो? 85. उत्तीर्णाच्या गुणोत्तराखाली मांडा. प्रश्न करा की अनुत्तीर्ण विद्यार्थी किती? त्रैराशिक पद्धतीनं सोडवून 85चा गुणाकार या 1 सोबत छेदस्थानी 5 आणि हा भाग जातो 17नं. अर्थात 17 1 17. हे काय? प्रश्नचिन्हाच्या जागी आलेलं उत्तर. अर्थात 17 विद्यार्थी अनुत्तीर्ण आहेत. आणि तसाही विचार केला तर 17 1 17 आणि 17 5 85. 5:1 हा रेशो उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा येताना दिसतो. एकूण विद्यार्थी किती? तर 85 उत्तीर्ण 17 अनुत्तीर्ण यांची बेरीज 102. हे या प्रश्नाचं लेकरांनो काय उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलं आहे. ओके. बुद्धिमत्ता गणित ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.